नमस्कार मंडळी, ग्रो युअर ओन वेजीज या सिरीजमध्ये आज आपण बघणार आहे की या 2 वाफ्यामध्ये आपण माती तयार करणार आहे आणि त्याचबरोबर काही जी भेंडीची रोपं तयार केली होती ते याच्यामध्ये लावणार आहे। चला तर मग आज काय काय कामं होत आहेत बागेत बघूया। याच्यामध्ये ऑलरेडी थोडीशी माती आणि कोकोपीट आहे। आपण यामध्ये ही वर्मी कंपोस्टची बॅग एक टाकूया। त्यानंतर याच्यामध्ये काही माती तयार केलेली आहे ऑलरेडी, ही टाकूया आपण। बरीचशी माती मिक्स करायची होती, तर मी हे 3 स्टेपमध्ये केलेलं आहे, 3 ते 4 स्टेपमध्ये। प्रत्येक वेळेला माती, कोकोपीट, परलाइट, ट्रायकोडर्मा आणि वर्मी कंपोस्ट हे सगळं एकत्र करायचं, मिक्स करायचं। परत माती घ्यायची, थोडंफार परलाइट घ्यायचं, थोडं कोकोपीट घ्यायचं, थोडं कंपोस्ट घ्यायचं आणि एक साधारण 2 चम्मच ट्रायकोडर्मा टाकायचं आणि मग मिक्स करायचं। त्यामुळे मला मिक्सिंग करायला बराच वेळ लागलेला आहे। मागच्या 2 तासापासून माती तयार करण्याचं काम चालू आहे। मला वाटतं एवढी माती पुरेशी होईल, तर मी आता वाफा तयार करते आणि मग त्याच्यामध्ये आपण भेंडी लावूया। हा असा लेआउट केलेला आहे भेंडीच्या रोपांसाठी। चिकटच नाहीये ना, बहुतेक हा उपक्रम फेल होणार आहे। हरकत नाही, आपण याच्या जवळ मी दुसऱ्या बिया लावणार आहे। बचा लेना भगवान। एक एक्सपेरिमेंट म्हणून 2 रोपं मी कपासहित मातीमध्ये लावलेली आहेत। बघूया त्यांची ग्रोथ कशी होती। तर यापुढील अपडेटसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। रोपं लावून झालेली आहेत। धन्यवाद।